बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। गुजरातमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलेलं आहे। गुजरातमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागामध्ये पूर आलाय। नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत, तर शहरामध्ये रस्त्यांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। नद्या आणि ओढे हे दुथडी भरून वाहतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, तर वाहनं देखील पुराच्या पाण्यात बुडालेली पाहायला मिळत आहे। तापी, डांग, सूरत, आणंद, छोटा उदेपूर आणि नर्मदा हे पाण्याखाली गेलेत, तर तापी असो वा डांग सर्वत्र नद्या आणि नाले दुथडी भरून वाहतात। सूरत, आणंद, छोटा उदेपूर आणि नर्मदा यांसारख्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं असून रस्त्यांवर गुडघाभर इतकं पाणी साचलंय। नर्मदा जिल्ह्यामध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह एका टँकरला वाहून घेऊन गेलाय, तर अनेक ठिकाणी लोक पाण्यातून आपली वाहनं ढकलत नेताना पाहायला मिळत आहे। रुग्णालये, रस्ते, निवासी वस्त्या आणि शाळांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। त्याचबरोबर अनेक मार्ग हे बंद झालेत, त्यामुळे विविध भागांमधील संपर्क हा पूर्णपणे तुटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर काही तासांच्या पावसामुळे गुजरातच्या बडोदा शहरातील रस्ते हे पाण्याखाली गेलेत। रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। अनेक वाहनं बंद पडली आणि काही लोक पाण्यात अडकून पडले। परिसरातील एका रुग्णालयाभोवती पाणी साचलं, त्यामुळे रुग्णांनाही अडचणींचा मोठा सामना करावा लागलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तर गुजरातच्या बडोद्याच्या सुमनदीप विद्यापीठाचं लक्ष्मी हॉस्टेल पुराच्या पाण्याखाली गेलंय। सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। वसतिगृहाच्या परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे लोक तिथेच अडकून पडले। विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळताच प्रशासकीय पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी विद्यार्थ्यांना एकामागून एक सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली। हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या 100 मुली आणि 40 मुलांची सुटका करण्यात आली आहे, तर 10 कामगारांसह एकूण 150 जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलंय। तर गुजरातच्या डांग जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल बेहाल झालेत। सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेलेत। अनेक भागांचा संपर्क हा संपूर्णपणे तुटलाय। डांगमधील खापरी आणि पूर्णा नदी ही दुथडी भरून वाहते, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे। प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आणि पाण्याखाली गेलेले पूल किंवा पाण्याचा जोरदार प्रवाह असलेले मार्ग ओलांडणं टाळण्याचं आवाहन केलंय। असं असूनही अनेक नागरिक जीव धोक्यात घालून नदी नाले ओलांडून प्रवास करताना पाहायला मिळतात। आपण बघतोय गुजरातमधली ही दृश्य आहेत। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडलाय आणि त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अनेक नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे आणि त्यामुळेच पुलावरून देखील पाणी वाहू लागलंय। पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे नागरिकांची मात्र मोठी तारांबळ उडालेली आहे। ये जा करण्यासाठी या पुलावरून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे, त्यामुळे हा पूल धोकादायक बनलेला आहे। प्रशासनाने वारंवार सूचना दिल्या आहेत, पर्यायी मार्गाचा वापर करा, मात्र काही नागरिक अजूनही या जीवघेण्या पुलावरून वाहतूक करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। गुजरातच्या सूरतमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। पाणी साचल्यामुळे GIDC परिसरामध्ये अनेक कंपन्यांमधील कामगार हे रात्रीपासूनच पुराच्या पाण्यात अडकून पडले होते। याची माहिती मिळताच पालोड पोलीस आणि SDRFचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी त्वरित मदत आणि बचाव कार्य सुरू केलं। या संयुक्त बचाव मोहिमेदरम्यान 25हून अधिक कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले। तर गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे रहिवाशांच्या अडचणी वाढू लागलेल्या आहेत। दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाचा वेग प्रचंड आहे, त्यामुळे एक तरुण त्यामध्ये अडकला, मात्र एका झाडाचा आधार घेतल्यामुळे तो तरुण थोडक्यात बचावलाय। या घटनेची माहिती मिळताच SDRFचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी त्या तरुणाची पाण्यातून सुटका केली।
दरम्यान अतिवृष्टीमुळे परिसरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। पुराचं पाणी नागरी वस्तीपर्यंत पोहोचल्यामुळे परिस्थिती अधिकच कठीण बनली आहे। गुजरातची ही दृश्य आहेत। बडोद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। गुजरातच्या वेगवेगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय, मात्र नागरिक तरीही या जीवघेण्या मार्गावरून प्रवास करताना पाहायला मिळत आहे। आता बातमी आहे आसाममधनं। आसामच्या धेमाजी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या पावसानं हाहाकार उडवलाय। धेमजीमधील एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये एक घर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसतंय। घर अचानक कोसळून पुराच्या पाण्यात वाहून जाताना व्हिडिओमध्ये कैद झालंय। या घटनेमुळे स्थानिक रहिवासी भयभीत झालेत। आसाममधील पूरस्थिती सध्या अत्यंत गंभीर झाली आहे। अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरून वाहणारी जिया ढोल नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतीये, त्यामुळे नागरिकांनी आपली घर सोडून वेगळ्या ठिकाणी निवारा शोधलाय। आता बातमी आहे ओडिशामधनं। ओडिशामधील पुरी येथे मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे। अनेक भागांमधील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। रस्ते पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। काही भागांमध्ये कमरे इतकं पाणी साचलंय। नागरिक पाण्यातून वाट काढत पुढे जातात। दरम्यान काही लोक स्वयंपाकाची शेगडी पेटवण्यासाठी रबरच्या ट्यूबचा वापर करतात। आणि शिवाय पावसाच्या पाण्याने सर्व ठिकाणी पाणी साचलंय। लोकांना पाण्यातच राहावं लागतंय। पुरीमधील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांना पूर परिस्थितीचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतं। पुरीमधील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांना सध्या पूर परिस्थितीचा फटका पाहायला मिळतोय। शहरातील अनेक भाग जलमय झालेत। रस्ते तलावांसारखे झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रशासन मदत आणि बचाव कार्यामध्ये गुंतलेलं आहे। ओडिशामधील ही दृश्य आहेत। आसाममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि भारतामध्येच वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे। गुजरात असेल, आसाम असेल, ओडिशा असेल, या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि नागरिकांची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दक्षिण भारतातील केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत, तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना घरातच अडकून राहावं लागतंय। दरम्यान प्रशासनाकडून बोटींच्या सहाय्यानं मदत कार्य सुरू आहे। तसेच मुसळधार पावसामुळे केरळमधील इडुकी या जिल्ह्यामध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। केरळमधील ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तिथे झालाय, त्यामुळे आसपासच्या गावांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पाणी पातळी ही धोकादायक लेवलला असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून इथे देण्यात आलेला आहे। तर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली आहे, यामुळे मोठं नुकसान झालंय। ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्यासह मलबा आणि दगड हे पाण्यामध्ये वाहून आले। अचानक पाण्याचा मोठा लोंढा आल्यामुळे अनेक वाहनं ही पाण्यामध्ये वाहून गेली आहेत। राष्ट्रीय महामार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालाय। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधील ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात इथे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा बंद झालेला आहे, त्यामुळे ये जा करण्यासाठी मोठी अडचण इथे नागरिकांना सहन करावी लागते। त्याचबरोबर इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे, त्यामुळे नागरिकांना या सुद्धा समस्येचा सामना इथे करावा लागतोय। राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे पूरस्थिती कायम आहे। नंदुरबारमध्ये तापी नदीला पूर आलाय, तर हतनूर धरणातून पाणी सोडल्यानंतर प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले। नवापूर परिसरामध्ये रंगवली नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे।
पुलांवर पाणी असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये भीमा नदीला पूर आलाय। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदी मात्र दुथडी भरून वाहतीये। नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत, त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडून सुमारे 34,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलं असून अनेक पिकं ही वाहून गेली आहेत।